त्याच्याकडे गेलो, त्यानं फी भरली 400 रुपये आणि टेबलवर आम्ही कॅबिनमध्ये गेलो. सांगितला पण हा बाई म्हणे आखरी स्टेपवर गेली. आता म्हणे याचं काही खरं नाही, याला म्हणे 80 टाका लागते आणि ते ब्लड चेकअप करते ना काहीतरी म्हणे त्याला ते करा लागते म्हणे. तर भावानं सांगितलं ते म्हणे करू नको म्हणे, रक्ताच डायलिसिस ते करू नको म्हणे, सरळ तू म्हणे थांब म्हणे, घाबरू नको, मी फोन लावतो म्हणे समोर. तर मग त्याचा मित्र होता, त्यांचं कोणतरी नातेवाईक एक आलता दुरुस्त झाला किरणीचा. मग त्यानं फोन लावला की त्यानं तुमचा डॉक्टरचा पत्ता घेतला, त्यानं गडचांदूरच्या डॉक्टरचा. मग तिथून त्यानं इकडं पाठवला, घाबरू नको म्हणे, तिथं बाई तुझी टणटण होऊन जाते म्हणे. मग आम्ही तिथून नांदेडहूनच सरळ इकडे निघालो, गाडी घेऊन आलो. इथं पत्ता काढला तर डॉक्टर आम्हाला मिळाले. डॉक्टर मिळाल्यानंतर आलो त्याच्याकडं, तर बाईला आमची उलाट होत जाय, काही खाल्लं म्हणजे लगेच उलाट होय. गडचांदूरच्या डॉक्टरनं हे केलं, तपासलं, तर गोळ्या दिल्या. त्या दिवशी आम्ही मुक्काम राहिलो. त्या गोळ्यानं त्याची उलाट जागेवर थांबली. थांबल्याच्या नंतर मग त्यांना रात्रभर थांबलो, त्यांचं आम्हाला विलाज केलं आणि नंतर आणखीन मेडिकल देऊन घरी वाटी लावलं. त्या मेडिकलवरून आता मी 2 महिन्याच्या नंतर आजच आलो. मधात गोळ्या बोलवल्या होत्या फक्त, त्या गोळ्यावरून आता माझी घरची बाई जी आहे एकदम क्लिअर टणटण आहे. काम धंदा, स्वयंपाक करते, भांडे घासते, कपडे धुते, लेकरं 3 नातू आहे मला, 3ही नातू एकटीच सांभाळते.